गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजी नमस्कार. यशस्वी व्हा. आणि जी स्वप्न बघितले का नाही तुम्ही ते बाप्पा सगळी स्वप्न पूर्ण करणार तुमची काय. हा हे पोरानो तुम्हाला माहितीये काय शिवानं मोदक केले देणार आहे तुम्हाला. हा बाप्पा मोदक खा बरं का. मायाजी नातीने चांगले केले आहेत मोदक. वंदना म्हणजे तुझी काळजीच मिटली. एक नंबर. किंवा कमाल कमाल. वा वा काय केलं तर हा. नाही मी एकटीने नाही केलेत, आशूने मदत केली मला. नाही मदत बिदत मी फक्त ते मोदकात सारण भरलं, बाकी काही नाही. पण ते सारण भरताना तुझ्या त्या बोटातनं तुझं प्रेम गेलंय का नाही. शिवा कमाल झाले तर. काय झालं. अरे खारे पटापटा. मी पण केलेत मोदक. कशाला कशाला म्हणजे अगं शिवा तर नेहमीच करते ना, मग या वेळेला मी पण केले. तुला आनंद होत नाहीये का. घ्या. आई तुला वाटलं नव्हतं ना मी करू शकेन. जमलेत बघ मला. दिव्या भाई छान झाले ना. तर बाहेरच वाटतंय. गे आजी ताच म्हणत हिची टेस्ट ना काहीतरी वेगळीच ओळखीची वाटता. हे ओळखीची काय, बाहेरचे नाहीयेत. दिव्या हे सारण आपल्या घरातलं नाहीये. अगं वंदे अगं जाऊ दे ग, प्रयत्न तर केलाय ना तिनं. मग नाही पण आई देवासमोर खोटं बोलू नये ना. हा नाही जमले मला म्हणून बाहेरून मागवले मी. पण एटलीस्ट मी प्रयत्न केला ना एकटीने. शिवासारखं नाही की सगळ्यांची मदत घेत बसली. दिव्या जाऊ दे, ठीक आहे. अगं असू दे शिवा, मला ना सिंपती नकोय. तुझ्यासारखी कौतुकाची हौस नाहीये मला. कौतुकाची हौस शिवालाही नाही आहे. आणि इथं ना सगळ्या तिचं मनापासून कौतुक करतायत, ती स्वतः करून घेत नाहीये. आणि राहिला प्रश्न मदतीचा, तर चंदननी केली असती तुला मदत. बाहेर न आणायची गरज नव्हती मदत. काय दिव्या, चीटिंग नेहमीच सक्सेसफुल होते असं नाही. हे बघ आशू तू. दिव्या तोंडाला जरा आवर घाल. जावई बापू आहेत ते आपले, त्यांचा मान ठेवायला शिक. दिव्या दिव्या बाप्पा तिला जरा ना बुद्धी दे, अक्कल दे. काय करायचं ह्या पोरीचं. दिव्या 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 थंड घे ना जरा. हे बघ अशा गोष्टी एका कानानं ऐकायच्या आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायच्या. बाहेर जे बोललं गेलं ना ते माझ्या डोक्यात गेलंय, त्याचं काय करू. तुला तर काही फरक पडत नाही. अगं असं नाहीये दिव्या राणी, तू ऐक ना मला. अरे काय करतेय तू. लांब राहा तू. बाहेर आशूनी माझा अपमान केला, तू एक शब्दही बोलला नाहीस. बघितलंस त्या आशूला,
शिवाला काही बोललं तर कशी मिरची झुमली त्याला, आणि तू ठोंब्यासारखा बसला होतास. दिव्या नीट बोल. का राग आला तुला आता? मग माझा विचार कर ना, मला किती आला असेल. कधीतरी माझी बाजू घेत जा चंदन. अगं तुझी बाजू घेतली आणि मीच फसलो तर महागात पडेल दिव्या. आत्ताही काही बोलू नकोस. मला माहितीये तू काहीच बोलणार नाहीयेस, पण एक व्यक्ती आहे जी माझी बाजू घेईल. हॅलो, हा दिव्या बोलतीये. आई हा बरं झालं आणलीस. आता कोण आलंय? या दरवाजा उघडाच आहे. आई, अगं मी आहे तुझा लाडका लेक. अगं बहिणी असं काय बघतेस? धीर आलाय तुझा. तू सणासुदीच्या दिवशी घरात बोलवणार नाहीस का? अरे काका ये ना, उभा उभा कायस ये. माझी लाडकी पुतणी. कसं आहेस? मस्त. जग्या तू आता इथं का आलायस? भैयाजी मी बोलवलंय त्याला. आई काका आलाय, चहा टाक ना प्लीज. हा काका तुमची ओळख करून देते. अच्छा. हे माझे मिस्टर चंदन, हो का? खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. अरे वा वा. आणि चंदन हे माझे काका जगदीश काका. नमस्कार नमस्कार जावई बापू, नमस्कार. पाया पडतो. अरे सुखी राहा सुखी राहा. काका बसा ना, बस. हो. धन्य झालं, आज खरंच धन्य झालं. आज इतक्या दिवसानंतर कुणीतरी ह्या घरात माझा मान राखलाय. नाहीतर पाण्यासोबत अपमान, चहा सोबत अपमान. बघितलंस का आई? काय? याला म्हणतात संस्कार. बाकी जावई बापू, तुमच्याबद्दल वस्तीमध्ये भयंकर चर्चा आहे. सगळे म्हणतात एक नंबर जावई आहे तुमचा. बहिणी ऐकलंस का? सगळे बाहेर सांगतात मला असा जावई मिळाला, भाग्य आहे तुमचं. मी म्हटलं भाग्यवान तर आमची दिव्या आहे. भाग्यवान, गुणी, इतकी गुणी आहे की आज तिने तिच्या काकाला भेटायला बोलवलं. नाही तर आजपर्यंत ह्या घरात अपमानच झालाय माझा. काका आता मी आली आहे ना, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आज बहुतेक तुम्हाला रडवणं. बर ते जाऊ. मी तुझ्या लग्नात नव्हतो की नाही? हे नाही, नाही. नाही हे माझ्या. मी मोठी झाली आता काका. असू दे, माझ्यासाठी मोठी आहेस का तू? हा? हा, म्हणजे. चहा आला. आई काकांना दे ना. हे घ्या काका. हा. बाकी जावे बापू, तुम्हाला काही कमी नाही ना इथे? हा नाही म्हणजे काही असेल मला सांगायचं बरं का? हा? हो. आज दादा हसायला हवं ते. म्हणजे आज तुमचे सासरे हयात नाहीये, पण मी आहे. मी आहे. हे घरही माझंच आहे. तू काय करतोयस इथे? निघायचं इथून. तू निघ आत्ताच्या आत्ता. शिवा मी बोलवलंय त्यांना. बघताय ना जावई बापू, ही भाषा, ही केली हिने माझी किंमत. आणि का? तर या घरावर मी हक्क सांगतो म्हणून. हक्काचं घर नाहीच आहे तुझं. त्या दिवशी काकी आली होती मंगळागौरीला, तिने काडी टाकली तेव्हाच माझ्या डोक्यात गेली होती. आणि आता तू आलायस परत परत तोच काय टॉपिक? हा ठीक आहे ठीक आहे, टॉपिक बंद. मी टॉपिक बंद करतो.
पण आज ना उद्या बाहेरच्यांना कळणारच ना. ए कळायचं तर कळेल सगळ्यांना, आणि सगळ्यांना माहितीये तू कसं आहेस, तुलाही माहितीये तू कसं आहेस. शिवा, माझे गेस्ट आहेत ते सांभाळून. हे जे तुझे गेस्ट आहेत ना, त्यांनी आजी आणि आई दोघांनाही खूप त्रास दिलाय, म्हणून मी त्यांना घरात यायला बंदी केली, कळलं ना. त्याचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. पाहिलंच दिव्या, हे आहे, ह्यामुळे मी या घरात येत नाही. तू बोलवलंच ना म्हणून आलो मी, नाहीतर काका काका थांब ना please. नाही थांबलोही असतो ग, पण थांबून जर हेच ऐकायचं असेल तर नाही, निघतो मी. ठीक आहे जाऊ. काका थांब ना. अरे कोणी माझं कौतुक केलेलं सहन होत नाही तुला? ए थोबाड बंद करायचा. कुणाशी बोलतेस ते लक्षात ठेव. भनिशी असं बोलतेस. दिव्या, आणि तू नसताना त्यांनी काय काय केलं हे तुला माहितीये? इथे काय काय घडलंय माहितीये तुला? त्यामुळे आता नसत्या माणसांना बोलून आमच्या डोक्याला ताप करू नकोस. म्हणजे मी आता कोणाला घरी बोलवायचं पण नाही? बोलाव, आधी डोकं जागेवर ठेव आणि मग कोणाला बोलवायचं त्याला बोलाव. तुम्हाला जे हवंय ना तेच करायचं ह्या घरात. तर राहायचं तर तेच करायला पाहिजे. कार्टी तुला सांगते वंदी, ही कार्टी तर आली ना आणि समजा ना. ए शांत व्हा ना तुम्ही दोघी, खरंच शांत व्हा. ती होईल शांत, प्लीज. अरे उर्मिला आणि सुहास कुठे आहेत? उर्मिला बेडरूम मध्ये काहीतरी काम करत होती. सुहास कुठे आहे? सुहास बाहेर गेलाय. बाहेर सकाळ सकाळ? कामं असतात त्याला. हे नवीन. बाबा, मी आज वस्तीत जाऊ का? वस्तीत? का तुला पण ओढ लागली आहे का आता वस्तीची? मी अभ्यासासाठी जायचं म्हणत होते. आणि मी बाबा तुम्ही सांगा ना, मी जाऊ का? काका काही गरज नाहीये हिला पाठवायची. तो वस्तीतला मुलगा येतो ना इथे शिकवायला, तेवढंच बास झालं. हो तू येतो ना. हो भाऊ, पण आता गणपती सगळं तयारी वगैरे तिकडे चालू असते ना. प्लस दादा वहिनी तिकडेच आहेत, तर त्यांची पण भेट होईल आणि अभ्यास पण होईल. काही अभ्यास होणार नाहीये तुझा. ती शिवा आहे ना, तुला घेईल आणि वस्तीभर फिरत राहील. तू फिरून फिरून सतत वहिनीवरच काय येत असते ग? संपदा, 1 मिनिट. तू असशील तुझ्या वहिनीची लाडकी, पण आता हट्ट करायचा नाही, कळलं? अरे 1 मिनिट. कीर्ती, संपदा, तुम्ही काय पद्धतीने बोलताय एकमेकांची? पण भाऊ, मी तुझ्याशी बोलतेय का? मी बाबांशी बोलतेय ना, ती कशाला मध्ये मध्ये बोलते? बाबा प्लीज मला जाऊ द्या ना. हे बघा, इथे ना माझा अभ्यास पण होत नाहीये आणि मला खरंच कंटाळा आला. आता मला भेटायचंय त्या दोघांना. मला प्लीज जाऊ द्या ना. आय प्रॉमिस मी लगेच येईल. जाऊ दे तिला. थँक्यू भाऊ. हा, पण मांजाला सोबत घेऊन जायचं. हा, मांजाला घेऊन जा. म्हणजे तुम्ही कोणीच माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलंय का? अरे कीर्ती, तू मुळात कोणाला काही सांगायलाच जात जाऊ नकोस. म्हणजे हा जो तुला त्रास होतो ना, तो होणार नाही. बास, पुरे चिडू नको बाळा, तू खाऊन घे. मी आलेच जरा. हा, हा आई बोल. काय आठवण आहे का आईची? अगं असं काय बोलतेस? मग गेल्यापासून एक फोन नाही केलास? अगं इथे धावपळ चालली आहे म्हणून मी फोन नाही केला, बाकी काही नाही. मग धावपळीच्या वेळात आपलं घर, आपली माणसं याचं पण भान ठेवायचं असतं. नाही विसरत का? बरं ठीक आहे. बरं ऐक, संपदा येते तिथे तुला भेटायला आणि म्हणाली की तिची ट्युशन पण तिथेच होऊन जाईल. मी तिला तुझ्या जबाबदारीवर पाठवते. तिच्याकडे लक्ष द्यायचं काम तुझं, ठीक आहे? बर, पाठव तिला, मी लक्ष ठेवतो. पण ती अभ्यास कितपत करेल हे मी नाही सांगू शकत. बरं, आणि बाकी सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? आत्ता जर मी आईला दिव्याबद्दल सांगितलं तर एक वेगळाच गोंधळ उडेल.
नको नको, त्यापेक्षा भेटून सांगणं बरं आहे. काय रे आशू, हा, इकडे सगळं ठीक आहे. आय एम फाईन. काही त्रास नाही ना तुला तिकडे? म्हणजे शिवा काही त्रास नाही ना देते? शिवा का त्रास देईल? नाही, तुला बोलायचं तिच्याशी. नाही नाही, मला जरा काम आहे, मी जाते. तू नीट राहा. बापरे, आईचा शिवावरचा राग गेला नाहीये आणि त्यात इथे दिव्या तिच्या नवऱ्यासोबत आलीये. हे कळल्यावर तर आई खूप चिडेल. नको, वेळ बघून सगळं सविस्तर सांगावं हेच बरं आहे. ये कटिंग दे. छुट्टा नहीं है, अरे छुट्टा मेरे पास भी नहीं है भाई. बाद में देना सर. ये उधारी उधारी मैं नहीं रखता हूँ. एक काम कर, कीप द बचा हुआ पैसा रख लो. 10 का ही चाहिए सर. तो मैं वही बोल रहा हूँ, बचा हुआ पैसा रख लो, कीप द चेंज. जावई बापू काय करताय तुम्ही? तुम्ही का पैसे देताय? अरे मरवाओगे यार, जमाई है हमारे. हाँ? इनसे पैसा लो. एक काम कर, इनका जो है वो मेरे खाते में लिख. आपका भी 500 बाकी है, काट लूं उसमें. पागल है तू? अभी जमाई राजा के पैसे से मैं मेरा उधारी चुकता करेगा क्या? नाही, मान्य 2000 कोटीचे मालक आहेत. हे असे 500 वगैरे त्यांना काही फरक पडणारच नाही. बरोबर ना जावई बापू? ऑफकोर्स, कायच फरक पडणार. क्या? ये ले. अब तेरा और मेरा उधारी चुकता. मुंह मत देख, चाय पिला जमाई. या हाँ, हे घ्या. हाँ? या बसा. अरे हे घ्या. बसा. वा, त्याचं काय ना काका, हे सुट्टे पैसे वगैरे ठेवत नाही. नाही बरोबर आहे. तुमच्यासारखा मोठा माणूस हे 10-20 चिल्लर कशाला ठेवेल ना? त्याचं काय ना काका, जरा माझं कोणी ओळखीचं नाही आहे. तेवढीच जरा कोणाशी ओळख झाली की माझ्या मनाला तेवढा आधार. काय जावई बापू, अहो आता मी आहे की नाही ओळखीचा? हा? आणि खरं सांगू का, अहो तुमच्यासारखा मोठा माणूस ह्या वस्तीत राहतोय, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हो, आता माझ्यासाठी मोठे तर तुम्हीच आहात काका, आणि मदत तर मला तुमची लागणारच आहे. थँक्यू सो मच काका. खूप चांगले आहात तुम्ही. चांगलं असून उपयोग नाही ना हो. आता माझी धाकटी पुतणी शिवा कशी वागते माझ्याबरोबर बघितलं ना तुम्ही. या शिवामुळे मी काय काय भोगलंय तुम्हाला सांगू. घ्या चहा घ्या. अगं तू कशाला केलास? मी केलं असतं ना. आगे चालतंय की. किती डास आहे ह्या घरात. त्या गादीने पाठ पण दुखायला लागली माझी. एसी पण नाहीये, गरम इतकं होतंय आणि पंख्याने डोकं फिरतंय माझं. म्हणूनच म्हटलं होतं ना हॉटेलमध्ये जाऊन राहा. आता परत दादा तेच नको ऐकूस मला. शिवा, आत येऊ का? भाई साहब, माझा काय करतो इथे? ये ना. नाही, मी एकटा नाही आलोय, तुझ्या नणंदबाईंना घेऊन आलोय. कीर्तीताई? मी मला विसरलीस का? छोटी नणंद. कशी आहेस तू? मी मस्त. अगं हा पटकन नणंद बोलला ना, तर मला पटकन ते कीर्तीताई वाटला. अच्छा, मी तुझी नणंद नाही ना? बरोबर आहे, ठीक आहे. अगं तू आधी मैत्रीण आहेस ना. हाय अजय. हाय काका, कशी आहेस? मस्त. संपदा, कशी आहेस? काय ग, मला बघून आनंद नाही झाला तुला? नाही, मला काय कळलं नाही. मला काही एनिवे, दादा दिसत नाहीये. कुठे तो? अगं आशू, क्वीन खराब झाली आहे ना जरा, तर तो गॅरेजला घेऊन गेलाय. म्हणजे मी पण जाणारच होते आता.
तर जाते अच्छा ओके ओके मला पण अभ्यास आहे उद्या टेस्ट आहे ना त्याच्यामुळे तर रॉकी कुठे आहे? अगं रॉकी घरी असेल म्हणजे इथून बाहेर गेलीस ना तर तिसरी खोली त्याची आहे लेफ्ट साईडला. येतो आजी. हा का ये. मला बघितल्यावर सगळे असे का वागतायत? ते सांगायला पाहिजे काही तुला? अगं स्वतःच्या मनाला विचार जरा म्हणजे कळल कशी का वागतात माणसं ती. कोणी काही सांगू नका. मला जेव्हा जसं वाटलं तसं मी वागले. तुला नेहमी जे वाटतं ना तेच तू करतेस.